नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. सिंहस्थ कुंभ पर्व या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीवर नाशिक नगरी रंगरंगोटीनं सजून निघाली आहे. मात्र या कृत्रिम रंगरंगोटीत भर घातली आहे ती निसर्गानं. महापर्वणीच्या मुहूर्ताला श्रावण मासाची जोड मिळाली आहे आणि त्यामुळे निसर्गानं महापर्वणीच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसरावर हिरवळीच्या पायघड्या घातल्या आहेत. सह्याद्रीच्या काळ्या कभिन्न कातळानंही ठिकठिकाणी पाझर फुटलाय, त्यामुळे डोंगरराजी सजीव झालाय. निसर्गाचं हे सौंदर्य आणखीनच खुलतं जेव्हा ढगांचे पुंजके त्यावर पांघरून घालतात. 12 वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यास त्र्यंबकेश्वरमध्ये उत्साहात सुरुवात झालेली आहे. ध्वजारोहण झालेलं आहे आणि आपण बघू शकतोय की पूर्ण तयारी ही या ठिकाणी झालेली आहे. रस्ते सगळे चकाचक झालेत. सर्व नियोजन जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे. साधुग्राम आपल्याला हा आजूबाजूला या ठिकाणी उभारलेला दिसतोय. साधूंसाठीची तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर श्रावणाचीही सुद्धा तयारी या ठिकाणी झालेली आहे. कुंभमेळा खरं तर ऑगस्ट महिन्यापासून सुरू होतोय, मात्र त्याआधी सुरुवातीला श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावणाच्या निमित्तानं संपूर्ण देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायला येत असतात. या ठिकाणी 3 श्रावण सोमवार शेकडो भाविक या ठिकाणी गर्दी करतात. याचबरोबर जी त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरीची आणि त्याचबरोबर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा या ठिकाणी केली जात असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई ही या ठिकाणी येते आणि या तरुणाईला साथ घालत असतो हा सह्याद्री, हा ब्रह्मगिरी पर्वत. आपण बघू शकतोय त्याचं लोभसवाणं रूप. पूर्ण दुलई अशी पसरलेली आपल्याला दिसून येत आहे आणि या ढग सुद्धा या त्र्यंबकेश्वरच्या नगरीला भेट घेण्यासाठी खाली येत आहेत असंही आपल्याला या ठिकाणी दिसतंय. करत असतात ज्यावेळेस पाऊस सुरू होतो त्यावेळेस अक्षरशः या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुकं असतं आणि हे धबधबे जे आज आपल्याला खाली येताना दिसत आहेत ते धबधबे पुन्हा उलटे वर आकाशात जात असतात. इतकं सुंदर मनोहारी दृश्य हे आपल्याला या त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला मिळत असतं. त्र्यंबकेश्वराच्या एक कुंभमेळ्यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झालेलं असलं तरी निसर्गही या ठिकाणी सज्ज झालाय असं म्हणायला हरकत नाही. निसर्गानं आपली रंगरंगोटी आणि जे काही सजावट आहे ती पूर्ण केलेली आहे आणि भाविकांच्या स्वागतासाठी त्र्यंबकेश्वर निसर्गासह सज्ज झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. नाशिकच्या साधुग्राम मधील आखाडे सध्या भाविकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. येथील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे दिवसापेक्षा संध्याकाळी जिथे भाविकांची गर्दी होतीये. आखाड्यांच्या भव्य मंडपाचा आणि सौंदर्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. नाशिकच्या साधुग्राममध्ये दिवसाच नव्हे तर रात्री देखील नाशिककरांची आणि भाविकांची गर्दी होताना दिसते. देशभरातून आलेले साधू महंत यांना बघण्यासाठी खरं तर ही गर्दी असते. मात्र रात्रीच्या वेळेस या भाविकांचं लक्ष वेधून घेते ती इथली विद्युत रोषणाई. आकर्षक विद्युत रोषणाईने हे साधुग्राम पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे. जे इथले खालसे आहेत, जे आखाडे आहेत, त्यांच्या कमानी असतील किंवा त्यांचे जे मंडप आहेत त्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि हे सौंदर्य पाहण्यासाठी दूरवरून नाशिककर येत आहेत. आपण बघतोय हा चतुसंप्रदायाचा सभामंडप आहे. जणू काही एका दरबाराचं स्वरूपच या संपूर्ण आखाड्याला आलेलं आहे. काही नाशिककर आहेत, काही भाविक आहेत, ते गेल्या अर्धा ते 1 तासापासून साधुग्राममध्ये फिरतायत आणि इथलं जे सौंदर्य आहे ते आपल्या डोळ्यांमध्ये साठवत आहेत. काय सांगाल, एकंदरीत तुम्ही बघतायत पूर्णपणे एक कुंभमेळा इथे बसलाय असं आता वाटायला लागलंय का? निश्चितच इथं जी व्यवस्था केलेली आहे प्रशासनाने आणि इथं जी रोषणाई दिसते आपल्याला, याच्यावरून असं वाटतंय की इथला हा कुंभमेळा नक्की यशस्वी होईल आणि आम्हाला इथं येऊन फारच बरं वाटतंय इथली सगळी एकंदरीत व्यवस्था बघून. काय सांगाल, जिकडे तिकडे विद्युत रोषणाईने सौंदर्य खुलवलेलं दिसतंय, त्याच्याबद्दल खूप आनंद आहे सर्वकडे आणि मध्ये पण महाराजांचे दर्शन पण झाले, सर्व झाले व्यवस्थित. तुमच्या गळ्यामध्ये कॅमेरा दिसतोय, तुम्ही काही चित्र टिपता आहात, काय तुमच्या नजरेला दिसतंय इथे? आपण हा कुंभमेळा दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये भरत असतो आणि ही आपली एक आठवण आहे की नाशिकमध्ये यावर्षी जी काही त्यांनी सुविधा केली मागील वर्षाच्या पेक्षा यावर्षी खूप अतिशय चांगली सुविधा होती. आता दुसरा कुंभमेळा आहे माझ्या जन्मानंतरचा. अजून असे 2-3 कुंभमेळा हीच मी या कुंभमेळ्याच्या थ्रू अपेक्षा धरतो, एवढं बोलू शकतो. आत्ताचं जे सौंदर्य बघून इथून पुढचे 2-3 कुंभमेळे आपल्याला बघायला मिळावे अशी अपेक्षा व्यक्त होते. कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक सण उत्सव नाहीये, केवळ साधू महंतांचाच उत्सव नाहीये, तर या विद्युत रोषणाईमुळे, या लाइटिंगमुळे एक प्रकारचा रोजगार देखील उपलब्ध होतोय. त्यामुळे सर्वांनाच आवडतोय कुंभमेळा असंच नाशिक नगरीमध्ये बघायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. कुंभनगरी नाशिकच्या साधुग्राममध्ये साधू महंतांबरोबर रत्नजडित आभूषणांची बालाजीची मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेतेय. 40 किलो सोन्याची आभूषणं असणाऱ्या या मूर्तीला रात्रंदिवस पोलिसांचा पहारा आहे.
साधू महंतांच्या गर्दीत बालाजीची ही रत्नजडित मूर्ती हजारो भाविकांचं लक्ष वेधून घेतेय. आंध्र प्रदेशच्या गोवळकोंडा किल्ल्याजवळील रामचंद्र मठातील भगवान बालाजी यांची ही रत्नजडित आभूषणांनी मढलेली मूर्ती. भगवान बालाजींच्या या मूर्तीसोबत त्यांच्या 2 पत्नी भूदेवी आणि जयादेवी यांच्यासह रामभक्त हनुमानाची ही मूर्ती आहे. छोटेखानी मंदिरात असणाऱ्या या मूर्तीचं सौंदर्य आणि ऐश्वर्य अक्षरशः डोळे दिपवून टाकतात. पंचधातूच्या मूर्तीवर तब्बल 40 किलो सोन्याची आभूषणं आहेत. त्याबरोबर हिरे, माणिक मोती, पाचू ऐश्वर्यात आणखी भर घालतात. भगवान बालाजीच्या मूर्तीला दिवसागणिक किंवा उत्सवानुसार कधी कृष्णाच्या स्वरूपात, कधी श्रीरामाच्या स्वरूपात तर कधी नरसिंहाच्या रूपात सजवलं जातं. ये मूर्ति महाराज जी की इच्छा हुई कि मंदिर में अपने ले चले, वहाँ पे ठाकुर जी की रहेगी तो आरती पूजा होगी मेरे सामने, मैं रहूँगा मेरे सामने आरती पूजा होगी. वहाँ भी भगवान कैसे उदास लगेगा, ऐसे इसके साथ साथ रहेगा तो थोड़ा भगवान का आरती पूजा होगी, अपने भी अच्छा लगेगा, इसलिए लाया गया इस प्रतिमा को. हैदराबादच्या या रामचंद्र मठाचा इतिहासही तसाच जुनाच. निजामाच्या राजवटीच्या काळात म्हणजे साधारण 16व्या शतकात या मठाची स्थापना करण्यात आली. तेव्हाच्या काळात एका हिंदू राजानं मुघल राजाचं राज्य वाचवलं होतं. त्या बदल्यात त्याला काही सोन्याच्या मुद्रा भेट म्हणून दिल्या. तेव्हापासून रामनवमीच्या दिवशी मुघल राजाकडून एक सोन्याचं नाणं मंदिरात भेट देण्यात येतं. ही परंपरा आजही सुरू असून विश्वस्त मंडळ प्रत्येक रामनवमीला एक नाणं देवाला अर्पण करतात. त्याचीच ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे. परमेश्वर कसा असावा, त्याचे डोळ्यात झाकल्यानंतर जी प्रतिमा उभी राहावी, त्याची सजावट कशी असावी, त्याचा चेहरा कसा असावा, त्याचं दिसणं, बोलणं, रूप वगैरे जे आहे, जे मूर्तीकडे पाहिल्यावर जे आपल्याला प्रत्यक्ष जाणवतं, ते ह्या मूर्तीकडे पाहिल्यावर मला ते फिलिंग झालंय. श्रीमंत बालाजीच्या रक्षणासाठी सदैव सशस्त्र पोलिसांचा पहारा असतो. मात्र या मूर्तीची महती जसजशी वाढू लागली तसा साधुरामच्या दिशेकडे गर्दीचा ओघही वाढू लागलाय. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर मात्र याचा ताण पडू लागलाय. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीला अवघे काही दिवस उरले असताना आखाडा परिषदेचे अध्यक्ष म्हणत ज्ञानदास महाराज यांच्या पदावरून नवा वाद निर्माण झालाय. वैष्णवपंथीयांचा सर्वात मोठा दिगंबर आखाड्यानं ज्ञानदास यांना अध्यक्ष मानण्यास नकार दिल्यानं ज्ञानदास अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. वादाची परंपरा लाभलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील वाद थांबताना दिसत नाहीयेत. आता ऐन शाही पर्वणीच्या तोंडावर दिगंबर आखाड्यानं थेट महंत ज्ञानदास महाराज यांच्या विरोधातच बंड पुकारल्यानं साधुग्राममध्ये खळबळ तर उडालीच आहे, मात्र प्रशासनाचीही झोप उडालीये. 2 दिवसांपूर्वी चतु संप्रदाय आखाड्याचे ध्वजारोहण झाले. त्यावेळी दिगंबर आखाड्यानं पंचरंगी ध्वज फडकवावा अशी मागणी दिगंबर आखाड्याच्या महंतांनी केली. मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवून लाल रंगाचा ध्वज फडकवण्यात आला. त्यामुळे ह्या इंदोर डाकोर खालसा, तेरहबाई त्यागी खालसा आणि म्हत्यागी खालसा यांच्यावरती बहिष्कार टाकून त्यांनी शाही स्नान आणि शाही मिरवणुकीसाठी बंदी घालण्याची मागणी केली आहे. या 3ही खालसांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला तर शाही स्नानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास हे आमचे अध्यक्ष नाही. या आधीच 10 आखाडे त्यांच्या विरोधात आहेत. आता आमचाही त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचं सांगत थेट ज्ञानदास महाराज यांनाच दिगंबर आखाड्यानं विरोध केलाय. हम शासन को जानकारी देंगे, शासन उनको बैन करे, सील करे. अन्यथा अगर शासन ऐसी व्यवस्था उनको करेगा, नहीं करेगा तो स्नान का बहिष्कार 400 खालसों के साथ अखिल भारतीय दिगंबर अन्य अखाड़ा कर सकता. दिगंबर आखाड्यानं ज्या खालसावर बहिष्कार टाकलाय ते खालसे मात्र दिगंबर आखाड्याचा विरोध झुगारून लावतायत. दिगंबर आखाडा 400 खालसा असल्याचा दावा करत असले तरी आमच्याकडे 300हून अधिक खालसे असल्यानं आम्ही शाही स्नानात सहभागी होणारच, कोणीही त्याला मज्जाव करू शकत नाही असा प्रतिइशारा त्यांनी दिलाय. ज्ञानदास जी महाराज को हमें सभी ने, पूरा समाज और तीनों अनि सभी मिलकर के इनको वैष्णव समाज का तरफ से आखड़ा परिषद अध्यक्ष माने है. उनका नेतृत्व से कुंभ हो रहा और होगा. पूरा खालसा हमारे साथ में है, सिर्फ 10-20 खालसा छोड़ की सभी खालसा हमारे साथ में. हम जब चाहे तब खालसा के साथ पता कर लेंगे. त्र्यंबकेश्वरचे 10 शैवपंथी आखाडे या आधीच महंत ज्ञानदास महाराज यांना अध्यक्ष मानत नाहीत, तर दुसरीकडे वैष्णवपंथीयांचा सर्वात मोठा दिगंबर आखाडा ही ज्ञानदास यांच्या विरोधात असल्यानं केवळ 2 आखाडे ज्ञानदास यांच्या बाजूने उभे आहेत. त्याविषयी 1-2 दिवसात सामोपचारानं तोडगा नाही निघाला तर शाही पर्वणीच्या दिवशी प्रचंड गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या साधू महंतांचा वनवास अद्यापही संपलेला नाही.
एकतर आखाड्यासाठी जागेची कमतरता, त्यात सोयी सुविधांची बोंब. अशातच आता कुंभमेळ्यासाठी आलेले साधू महंतांवर आणखी एका संकटाची भर पडली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातील साधू महंत नाशिकमध्ये दाखल झालेत. मात्र या साधू महंतांचा वनवास संपण्याचं नाव घेत नाहीये. साधूग्राममध्ये दररोज किमान 500 रुग्ण तात्पुरते उपचार करून घेत आहेत. यात पोटदुखी, पित्त आणि संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. नाशिकमधल्या कुंभमेळ्यात कोणतीही तक्रार राहता कामा नये असं प्रशासनाकडून वारंवार बजावण्यात येत होतं. असं असताना रुग्ण सेवेबाबत मात्र अद्याप इथे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या या ठिकाणी काही खासगी संस्थांनी मोफत वैद्यकीय सेवाही सुरू केली आहे. या संस्थानाकडे दररोज किमान 400 ते 500 रुग्ण प्राथमिक उपचारासाठी दाखल होत आहेत. जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानाच्या वतीनं साधूग्राममध्ये 2 फिरते दवाखाने सुरू करण्यात आलेत. यात 6 डॉक्टरांचा चमू कामकाज करतोय. कुंभनगरीत अशा अनेक संस्था वैद्यकीय सुविधा पुरवत आहेत. त्यांच्याकडे देखील उपचारासाठी गर्दी होतीये. यावरूनच साधूग्राममध्ये संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत असल्याचं चित्र दिसतंय. अत्यंत भीषण परिस्थिती असताना देखील प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसलंय. आजाराचं प्रमाण बघितलं तर मोस्टली जास्त फंगल इन्फेक्शन बरेच साधूसंतांमध्ये आढळलं जाते. सर्दी खोकला पण हा कॉमन आहे आजार. आणि काही मध्ये असे जुलाब आहेत, जुलाबाचं प्रमाण पण आहे. आणि जास्त म्हणता येईल की आपल्याला आजारामध्ये की जे गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे आजार सुद्धा आपल्याकडे जास्त आहेत. किमान काही नाही म्हणजे 500 ते 600 पेशंट तपासत असतो. आणि जवळपास या साधूग्राम याच्यामध्ये रोगाचं प्रमाण म्हणजे जास्त सर्दी, खासी, खोकला आणि पोटाचा त्रास, संडास वगैरे त्यांना जास्तीचा प्रमाण होतं. का इथल्या वातावरणामुळे, पाण्यामुळे वगैरे असे पेशंट जास्तीचे जास्त आहेत आमच्याकडे. आखाड्याशी संबंधित नसलेले परंतु खास कुंभमेळ्यासाठी विविध राज्यातून साधू नाशिकमध्ये दाखल झालेत. त्यांची कुठलीही सोय नसल्यानं मिळेल तिथे आसरा आणि भोजन घेण्यावर ते भर देत आहेत. त्यामुळे पाणी आणि अन्नाचे नमुने तपासण्याचीही गरज आहे. प्रशासनानं वेळीच याची दखल घेणंही आवश्यक आहे. अन्यथा कुंभमेळ्याला आजाराचं ग्रहण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कपिल देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. सिंहस्थात एका महिन्यात फळांची मोठी उलाढाल या कुंभमेळ्यामुळे झालेली आहे. श्रावणातले उपवास, सिंहस्थ पर्वणी आणि व्रतवैकल्य यामुळे केळी आणि सफरचंदांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिन्याभरात 8400 टन फळं नाशिककरांनी फस्त केली आहेत. एरवी साधारणतः रोज 1 ट्रक मालाची मागणी व्हायची. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे फळांची मागणी दिवसागणिक वाढतच चालली आहे. साधारण 20 ते 25% या ठिकाणी पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये सिंहस्थामुळे त्या ठिकाणी विक्री होती. सगळीकडनं आज मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब ह्या नाशिक मार्केट कमिटीमध्ये येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगले 2 पैसे या ठिकाणी मिळत आहे. दान धर्मासाठी मोठ्या प्रमाणात फळांची उचल सुरू आहे. तब्बल 8,40,000 किलो सफरचंदांची उलाढाल एकट्या नाशिकमध्ये झाली आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या निमित्तानं फळ विक्रेत्यांचेही अच्छे दिन आलेत एवढं मात्र नक्की. कपिल देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.